कपडे घाल कपडे बुरजायचं कधी. अरे राजा कपडे घाल. मम्मी काय करते दादा हे बघ. चल पटपट पटपट घाल, तुला जायचंय ना आजी संग बाहेर. तसंच जातो का मग? नंगू पुंगू जातो, नंगू पुंगू जातो. तर इथे हा सगळा धिंगाणा का चालू आहे? कारण की मम्मी ओढणी घेतली मम्मीनी आणि मम्मीने मला फक्त हळू आवाजात म्हटली की मी चालले. तर तोच हळू आवाज जो आहे ना तो याने ऐकला आणि हा रडायला लागला की मला पण यायचं. तर मम्मी चालली होती चिकन आणायला आणि याने जिद केली. हा नेहमी मम्मी बरोबर चिकन आणायला जात असतो, पण आमच्या इथं वातावरण असं झालेलं आहे की आमच्या इथं फिरत आहेत बिबटे आणि ते कधीही निघतायत आणि कुठेही निघतायत. आमच्या इथे जवळ उल्कानगरी, गारखेडा परिसर ह्या साईडला पण बिबटे फिरतायत. तर मला भीती वाटत होती की नको जायला. आईलाही मी सांगितलं होतं तूही नको जाऊ संध्याकाळचं कुठंच बाहेर. तर पण आई बोलली की नाही मला काही नाही होत, मी जाऊन येते. तर मग हाही मागे लागला. त्याच्यामुळे यालाही मला पाठवावं लागलं कारण की हा जिद करत होता, खूप जास्त रडत होता. आणि मग याला मी कपडे वगैरे सुद्धा घालत होते, तो ऐकतच नव्हता, बिलकुलच नव्हता ऐकत. त्याची एकच जिद होती की मला जसा आहे मी तसाच मला जाऊ द्या. इथं मी त्याला रेडी केले आणि आता तो निघालाय बाहेर. बाय बाय कर मम्माला. काय करायचं मम्माला? रडणं पूर्ण थांबलेलं आहे. दादा रड ना आता, आता रड ना. ए दादा आता रड ना, रड ना आता. बाय कर मम्मा. बाय कर, नाही तर मग जाऊ नये. हा हुशार आहे ना. बाय मम्मा बाय. बाय कर मम्मा बाय कर. बाय बाबू. नवकर या. बाय कर मम्माला, बाय कर. मला सांग इच्छा की No. No. Say hi. कसं दादा? मी बाळासोबत खेळत आहे. मम्मीनं तोपर्यंत इथे चिकन शिजू घातलंय आणि पेस्ट काढलेली इथं. तर ही पेस्ट कसली माहिती का? अद्रक, लसण, कोथिंबीर, टमाटर आणि हिरव्या मिरच्या एवढं सगळं मम्मीनं हे वाटून घेतलेलं आहे आणि याची पेस्ट केलेली. याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, मॅगी मसाला हे सगळे जाणार याच्यामध्ये. तर मी याच्यामध्ये दाखवते बघा, जेवढं होतं तेवढं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाळामुळं कसं मला कम्प्लिटली किचनमध्ये नाही राहता येत. मम्मीने तोपर्यंत शिजायलाही टाकून दिलं होतं आणि मसालाही वाटून घेतला होता. मला ही पण शूट घ्यायची होती पण ती झाली नाही. हा सुहाना बिर्याणी मसाला आहे, हा पण टाकून घेते. तो अगोदर जो टाकला तो पण बिर्याणी मसालाच होता. आणि कांदा लसूण मसाला, मॅगी मसाला हे सगळं टाकून फटाफट आपली कुकरमध्ये बिर्याणी लावून टाकायची. ती कलरवाली बिर्याणी आम्ही जास्त बनवत नाही. एखाद्या वेळेस बनवली तर बनवते, त्याचा खूप जास्त झंझट असतो आणि ती खायला एवढी टेस्टी लागत नाही जेवढी ही टेस्टी लागते. ही खूप मस्त लागते ही अशी वाली. जसं आपण खिचडीची पूर्ण तयारी करतो ना तशी वाली ही वाली बिर्याणी मस्त वाटते आणि आम्हाला हीच आवडते बिर्याणी. आम्ही अशीच बिर्याणी बनवतो. कांदा लसूण मसाला टाकला. आता इथे कुकर ठेवलं. आता इथे स्टँड बसत नव्हतं, तर इथेही जुगाड करावा लागतो. जुगाड असा केलेला आहे, डब्यावर डब्बा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मोबाईल ठेवलेला आहे. स्टँडचं कसं आहे ना, स्टँडचे 3 पाय असतात. ते 3 पाय गॅसवर बसत नाही, गॅसवरही बसत नाही. आणि जर आपण ते किचन ओट्यावर जर ठेवले ना तर तो स्टँड डगमग डगमग करत राहतो, म्हणजे हालत असतो. तर भीती वाटते की तो तेलात वगैरे नाही पडला पाहिजे मोबाईल, किंवा तो खाली नाही पडला पाहिजे.
त्याच्यामुळे मग मी हा असा देसी घरचा जुगाड केलेला आहे. डब्यावर डब्बा ठेवला आहे आणि त्याच्यावर मोबाईल ठेवलेला आहे. तरी तो व्यवस्थित बसला नाही म्हणून कुकर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, अर्धच दिसतं याच्यामध्ये कुकर. तर ठीक आहे, ऍडजस्ट करून घ्या. इथे तेल गरम करायला टाकलेले आणि इथे मी टाकणार आहे सगळे खडे मसाले, जसं की शहा जिरा, लवंग, मिरे, तेजपत्ता आणि अजून काय दालचिनी, सगळं जे असतं ते सगळं मी त्यात टाकणार आहे, खडा मसाला. आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे जो आपण मसाला बनवून ठेवलेला होता तो. पहिले कांदे फ्राय करून घेणार आहे. लंबे लंबे कांदे चिरून घेतलेले होते तर ते फ्राय करून घेणार आहे आता खडा मसाला झाल्याच्या नंतर. त्यानंतर मग तो जो आपण मसाला बनवला होता, पेस्ट बनवलेली ती, आणि त्यामध्ये मसाले टाकले होते ते परतून घेणार. आणि मग त्यानंतर त्यामध्ये चिकन टाकणार आणि मग त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकणार. त्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकणार आणि लावणार. आणि पाणी तांदूळ जे टाकलं आहे नंतर ते माझं शूट करायचं राहून गेलं, कारण की माझं बाळ तिकडे रडत होतं. मग मोबाईल घेऊन तिकडे गेले तोपर्यंत मम्मीने इकडं कुकर लावून दिलेलं होतं. आता व्लॉगिंग शूट करायची म्हटलं तर जे आहे ॲज इट इज तसं दाखवणे म्हणजेच व्लॉगिंग. तर जे जसं आहे ॲज इट इज मी तसं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता डेलीचे व्हिडिओ टाकायचे तर आहेच, हा निर्णय तर पक्का केलेला आहे. तर मग डेलीचं जसं ॲज इट इज झालेलं आहे तसं मी टाकणार आहे. तर प्लीज समजून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. व्हिडिओ जर आवडला तर छान कमेंट करा, नाही आवडला तर काय जे चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा. खूप दिवसांपासून चॅनलवर व्हिडिओ पडत नव्हते, काही कारणामुळेच नव्हते पडत. तर त्यामुळे माझं चॅनल जे आहे ना ते थोडंसं कुठंतरी एक डाऊन झालेलं होतं. चॅनलचे व्ह्यूज जे आहे ना ते डाऊन झालेले. चॅनलवर कसं राहतं, यूट्यूबवर जेव्हा आपण काम करतो ना त्यावेळेस चॅनलला आपल्याला मॅनेज करावं लागतं. जे चॅनल आपलं आहे ना ते डेली आपल्याला व्लॉग्स म्हणा, व्हिडिओ, साधे व्हिडिओ म्हणा, शॉर्ट व्हिडिओ म्हणा, आपल्याला हे डेली अपलोड करावं लागतात. तर हे माझ्याकडून मध्यंतरी मी लक्ष नाही दिल्यामुळे म्हणा, किंवा माझं पूर्ण लक्ष माझ्या बाळामध्ये मी ठेवलं, मोबाईलवर जास्त मी लक्ष नव्हते देत. त्यामुळे मी रील्सही नव्हते बनवत आणि काहीच नाही, पूर्णपणे मी माझ्या बाळाकडे लक्ष देत होते. आणि मला असं वाटत होतं तो टाइम एन्जॉय करण्याची मला जास्त गरज होती. कारण की कसं असतं, लहान बाळाचं जे बालपण आहे तेच आपण जगू शकतो, नंतर नाही मिळणार ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं. तर आता मला असं वाटतंय की मी दोन्हीही मॅनेज करू शकते का, एकदा आपण ट्राय करून बघूया. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, कारण की चॅनल मॅनेज करायचं आहे. चॅनलला जे चॅनल डाऊन होत आहे ते चॅनल व्यवस्थित ग्रो अप करायचं आहे. चॅनल डाऊन झाल्यामुळे व्ह्यूज डाऊन होत आहे, जसे पाहिजे तसे व्ह्यूज मिळत नाहीये चॅनलला. आणि एक अजून कसं झालंय माहिती का, युट्यूबवर खूपच जास्त लोकांनी चॅनल ओपन केल्यामुळं त्यामुळे हे व्ह्यूज डाऊन जात आहे. आणि बऱ्याच लोकांचं कसं झालंय की सगळ्यांना सगळा क्रेज झालेला आहे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचे. त्यामुळे जे नाही ते युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं चालू आहे, चॅनल ओपन करताय, सगळ्या काही गोष्टी अपलोड करतायत. तर ठीक आहे, छान आहे. अगोदर कसं होतं की काही लोकच व्हिडिओ अपलोड करायचे आणि बाकीचे सगळे जे आहे ते फक्त व्हिडिओ बघण्यासाठी जात होते युट्यूबवर. आणि आता तर असं झालेलं आहे की सगळ्यांकडेच युट्यूबचं चॅनल आहे. त्यातले काही ऍक्टिव्ह आहेत, त्यातले काही ऍक्टिव्ह नाही आहेत. त्यातलं काही लोकांचं चॅनल मॉनिटाईज्ड आहे, काही लोकांचं चॅनल मॉनिटाईज नाहीये, काही लोकांना पेमेंट चालू आहे, काही लोकांना नाही चालू आहे. पण ठीक आहे, स्टील प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत. तसं माझेही 4 वर्षापासून सुरूच आहे प्रयत्न. तर पण थँक गॉड आपलं चॅनल मॉनिटाईज आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचं काही टेन्शन नाही आहे. पण चॅनल मॉनिटाईज करण्याच्या पाठीमागे पण खूप जास्त मेहनत आहे. तर जाऊ द्या, आता हा विषय वेगळा झाला. आता इथे आपली रेसिपी चालू आहे, तर रेसिपीबद्दल बोलूया. इथे मी मसाला ऍड ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये. एकदा सुरू झालं बोलायला की सुरूच चालत असतं आपलं कंटिन्यू.
तर इथे मसाला टाकून घेतलेला आहे आणि पाणी वगैरे टाकून चिकन वगैरे टाकून इथे मी मम्मीनं नंतर मी बाळाकडे गेल्यामुळे मम्मीनं कुकर लावलं आणि नंतरचं माझं शूट झालं नाही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला सांगा. मला राग नाही येणार, काही चुकलं असेल तर तेही सांगायचं. इथे मसाला फ्राय झाला आणि त्यानंतर उकळ टाकलं. त्यानंतर मी कॅमेरा बंद झालेला होता माझा, कारण की मला बाळाकडे जावं लागलं. आणि त्यानंतर मम्मीने त्यामध्ये तांदूळ वगैरे सगळं टाकून शिट्टी देऊन टाकली होती. तोपर्यंत बिर्याणी बनलेली होती. म्हटलं जाऊ दे आता झालं, पण आता प्लेटिंग तरी मी करून घेते. मग त्यासाठी इथे घेतलेली मी प्लेट आणि याच्यामध्ये बिर्याणी टाकते. गरम गरम बिर्याणी तयार आहे, या मग जेवायला. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर कोणता बघायचा असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा की ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवतो. मी नक्कीच प्रयत्न करेल त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवण्याचा. आणि जाता जाता पाण्या पावसाचे दिवस आहेत तर सगळेजण आपली आपली